नमस्कार मंडळी, चला आज बनवूयात एकदम सोपी आणि एकदम टेस्टी अशी रेसिपी स्टफ्ड मँगो कुल्फी रेसिपी। तर यासाठी मी कढईमध्ये अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। हे दूध फुल क्रीम असलेलं हवं। आता याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे। त्यानंतर यामध्ये घालायचं आहे 1/4 कप मिल्क पावडर घालून हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये कुठेही गुठळ्या राहता कामा नयेत। हे दूध निम्म्या क्वांटिटीमध्ये शिजवून घेतलेलं आहे। आता तुम्हाला जितपत गोड कमी हवा आहे तितकं तुम्ही साखर यामध्ये घालू शकता आणि तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालायचं आहे आणि अर्धा चमचा विलायची पावडर घालून हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी हे छान असं आईस्क्रीमचं बॅटर तयार झालेलं आहे। आता गॅस बंद करूयात आणि थंड होण्यासाठी ठेवूयात। आता या ठिकाणी मी 3 पिकलेले आंबे घेतलेले आहेत। आता या आंब्याचा वरचा जो देठाचा भाग आहे तो आपल्याला अशा पद्धतीने काढायचा आहे। याचा वापर आपण नंतरही करणार आहोत आणि अशा चमच्याच्या सहाय्याने किंवा चाकूच्या सहाय्याने यातील आपल्याला कोय काढून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी अशा पद्धतीने ह्यातील कोय आपण काढून घेतलेला आहे आणि अशाच पद्धतीने सर्व कोय आपण काढून घेणार आहोत। तर या ठिकाणी हे मिश्रण आपलं थंड झालेलं आहे। आता हे आंबे एका उभ्या आकाराच्या वाटीमध्ये अशा पद्धतीने ठेवायचं आहे। त्यानंतर यामध्ये जे तयार करून घेतलेलं मिश्रण आहे ते यामध्ये घालून घेऊयात आणि याच्या वरचं जे कवर होतं ते पुन्हा याला अशा पद्धतीने घालून याला पॅक करायचं आहे। ही आईस्क्रीमची रेसिपी तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा, खूप छान आणि टेस्टी अशी लागते। हे आता 5 ते 6 तासासाठी फ्रीजरला ठेवायचं आहे। तर या ठिकाणी आपण फ्रीजरला जे ठेवलेले आंबे होते ते छान असे फ्रीज झालेले आहेत। आता यावरची जी साल आहे ती आपल्याला साल काढून घ्यायची आहे। तर या ठिकाणी ही वरची साल आहे ती काढून घेतलेली आहे। आता याला गोल आकारामध्ये आपण कट करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी स्टफ्ड मँगो कुल्फी तयार आहे। रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी झाली आहे ते कळवा।